नाशिकात घरफोडीच्या घटना वाढल्या, पोलिसांसमोर चोरट्यांचं मोठं आव्हान। नाशिक शहराच्या परिसरात मागील काही दिवसांपासून चोरी घरफोडी सातत्यानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 15 दिवसांपासून सामान्य नागरिकांसह पोलिसांच्या घरी देखील जवळपास 8 ते 10 घरफोडी झाल्याच्या घटना समोर आल्यात। अशीच एक म्हसरूळच्या स्वामी विवेकानंद परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। याच परिसरात झालेल्या घरफोडीची घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। नमस्कार, माझं नाव अजय गवळी। मी बाहेरगावी कामानिमित्त गेल्यामुळे अज्ञात चोरट्याने माझ्या घरी चोरी केलेली आहे। मी भगवान बाबानगर मखमलवाद शिवारामध्ये मी राहत असतो आणि परिवारासमवेत गेल्यानंतर एका अज्ञात चोरट्याने मोठी चोरी केली। आपल्या CCTV फुटेजमध्ये त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे। म्हसरूळ पोलीस स्टेशनला आपण FIR नोंद केलेली आहे आणि मी पोलिसांना कळकळीची विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी या गुन्ह्याचा शोध घ्यावा, चोराला पकडण्यात यावे। कारण वारंवार गेल्या आपल्या परिसरामध्ये 6 महिन्यांपासून चोऱ्या होत आहे। पॅटर्न सेम आहे, चोर सेम आहे। CCTVमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेम व्यक्ती काळे कपडे घालून दिसत आहे। तर मी परत एकदा विनंती करतो की लवकरात लवकर चोर पकडण्यात यावा। मी मखमलाबाद या भागात राहते, श्रीकृष्णनगरमध्ये। तर आम्ही 16 फेब्रुवारी रोजी गावी गेलो असता आमच्या घरी रात्री चोरी झाली। त्याच्यामध्ये आमचे 10 तोळे सोने चोरीला गेले। तर आम्ही म्हसरूळ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे, पण अजून म्हणजे आम्हाला काही म्हणजे तपास त्यांना लागलेला नाही आहे। तर माझं पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी या केसचा तपास करावा। या भागात 5 ते 6 चोऱ्या झालेल्या आहेत आणि CCTV फुटेज आम्ही बघितल्यानंतर त्याच्यामध्ये त्या माणसाकडे हत्यारे सुद्धा दिसत आहेत। यामुळे आता प्रत्येकाला प्रश्न म्हणजे जीवाचा प्रश्न पडलाय सगळ्यांना की सगळ्या भागामध्ये भीतीचं वातावरण झालंय। तर माझं एकच सांगणं आहे की सर प्लीज त्यांना शोधा आणि त्यांना शिक्षा करा आणि आम्हाला आमचा न्याय, आमचा जे काही आमच्या वस्तू गेल्या त्या मिळवून द्या। यामध्ये चक्क पोलिसांच्या घरी देखील चोरीच्या घटना घडल्यानं या चोरट्यांना पकडण्याचं नाशिक पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।